दरम्यान मुंबईतून परदेशी जाणाऱ्या अनेक फ्लाइट्स आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। इराण आणि इस्रायल युद्धाचा विमानसेवेवर देखील मोठा परिणाम झालाय। आखाती देशांमध्ये जाणारी अनेक विमान उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। अनेक विमानं मुंबई विमानतळावरच अडकून पडलेली आहेत आणि या प्रकरणासंदर्भात जे नागरिक अडकून पडलेले आहेत विमानतळावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। इराण इस्रायल युद्धाचा फटका अनेक नागरिकांना बसलेला आहे। त्यामधून भारतातले काही नागरिक जे मक्का मदिनाला जात होते ते देखील या ठिकाणी अडकून पडलेले आहेत, कारण की फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत। आपण बघतोय या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रातून असतील किंवा इतर राज्यांतून असतील बाहेर चाललेले होते, मात्र त्यांना आता या फ्लाइट रद्दचा फटका बसलेला आहे। समोर आपण ते काही कुटुंब देखील बघतोय का जे या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। या ठिकाणी मावशी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या कुठे चालल्या होत्या। आप किधर के हो, किधर जा रहे थे? किधर के हो, किधर जा रहे थे आप? हम लखनऊ से आए हैं भैया, इधर जा रहे हैं। क्या हुआ, क्या बताया आप? 2 बजे उतरे रहने किधर जा रहे थे आप? जहाज से जद्दा अच्छा जद्दा कर रहा है टिकट। अच्छा, और अभी इधर अटक गया आप? कोई हादसा हो गवा कहूँ जद्दा लंग, अच्छा, तो इससे जहाज रोक दिया गवा। इंतजार कर रहे हैं अब से कल तक शायद खुल ही जाए न खुले तो देखा जाए भैया। अच्छा, आप किधर के? लखनऊ। हाँ, लखनऊ हम साथ में 2 जने। साथ में है। हाँ 2 जने साथ में। अच्छा, आप मदीना ही जा रहे थे आप? मदीने जा रहे हैं। अभी हाँ, क्या कहेंगे और आप क्या मांग रहे हैं कि आप यहाँ पे अटक गए, फ्लाइट्स आपकी कैंसिल हो गई? कैंसल हो गई भैया, तो अटक गए। आपण बघतो या ठिकाणी या मदिना येथे जात होते, हे लखनऊचं कुटुंब आहे आणि या ठिकाणी आता फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे अटकून पडलेले आहेत। काही आणखी नागरिक आहेत। आप कहाँ जा रहे थे? हम नेपाल बटा आया और हम फिर नेपाल जाया। अभी आपने वापस नेपाल जा रहे हैं? हाँ कहाँ जा रहे थे आप? फ्लाइट आपकी कैंसिल हो गई? हाँ कैंसिल हो गई। कहाँ जा रहे थे? ओमन। ओमन जा रहे थे, किस काम से? हाउसकीपिंग। अच्छा, आप? हम सब एक एक ही आहे। आपण बघतोय की या ठिकाणी हे नेपाळचे कुटुंब आहे, ओमानला जात होते, मात्र यांचे देखील फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांना आता वापस आपल्या गावी जावं लागतं, नेपाळला जावं लागतं। एकंदरीत अनेक फ्लाइट्स रद्द झाल्याने आता या ठिकाणचे जे नागरिक आहेत, पर्यटक आहेत, ते आता अडकून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।